एज्युकेशन काय झालंय तुझं? तसं मी माझ्या बायोत टाकलेलं आहे की असं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी IT कारण मी एका टायमासाठी जॉबसाठी खूप रडलेलो कारण मला जॉब भेटत नव्हता. मी 2 वर्ष जॉब सर्च करत होतो. 15-18 कंपन्यांच्या इंटरव्ह्यू मधून मी रिजेक्ट झालो. पायी फुपाटा. पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. सगळे बघताय तर सगळ्या महाराष्ट्र समोर मी त्याला धन्यवाद म्हणतो. पायी फुपाटा रुतल काटा दिसला वाट तुझी या मोटिवेशनल गाण्याला एका कॉमेडी क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आणि माझा मित्र गौरव माळोदे, ज्या व्यक्तीने कॉमेडी रील्स बनवून महाराष्ट्रामध्ये एक तरुण आणि तरुणींच्या मनामध्ये एक वेगळी आपली ओळख निर्माण केली आहे. कॉमेडी क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रीरामपूर सारख्या एका खेडेगावातून एक उभारी घेऊन हे दाखवून दिले की तुमचा कॉन्टेंट आणि तुमच्यामधलं स्किल महत्त्वाचं असतं कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला उंचीवर येण्यासाठी. तर गौरव, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथं बोलवल्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. तर कशी झाली होती सुरुवात ह्या प्लॅटफॉर्मवरती, किंवा असं काही वाटलं होतं का की आपण सोशल मीडियावरती हा कॉन्टेंट घेऊन यायला पाहिजे? नाही, असं माझी जर्नी म्हणजे असं काही ठरून माझं काहीच झालं नाही. माझं फक्त एवढंच होतं की मला पहिल्यापासून स्टेजची आवड होती. मला स्टेज लागायचं म्हणजे लागायचं. बिना स्टेजचं मला जमत नव्हतं लहानपणापासून. म्हणजे ते कोणतं का असं ना, कॉलेज म्हणजे शाळेची गॅदरिंग असू किंवा मग कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असला तर आपल्याला माईक हातात लागतो, एवढं माझं ठरलेलं राहायचं. मग कॉलेजमध्ये मी कार्यक्रम करायचो. कॉलेजमध्ये काही समजा गॅदरिंग असली तर तिथं डान्स परफॉर्म करायचो. कॉलेजमध्ये शिवजयंती असली तर भाषण करायचो. हे कॉलेज आणि शाळेमध्ये माझं चालू होतं आणि तिथं मला स्टेज भेटायचं. त्याच्यामुळे मला सगळं चांगलं आनंदात चालू होतं. पण त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझी इंजिनिअरिंग पण झाली. त्याच्यानंतर विषय असा झाला, मला स्टेज भेटलंच नाही परत कधी, कारण स्टेज हे लवकर नाही भेटत. तर मला असं वाटत होतं का यार स्टेज पाहिजे, फक्त कोणतं का होईना प्लॅटफॉर्म पाहिजे होतं. तर मी शोधायचो तरी आपल्या श्रीरामपूरमध्ये कधी शिवजयंती झाली तर तिथं मी शिवाजी महाराजांवरती भाषण करायचो. काही का होईना छोटं मोठं स्टेज मला लागत राहायचं. असंच एक दिवस माझा पुण्याचा मित्र आहे ऋषिकेश म्हणून, तो माझा एकदम खास आहे, इंजिनिअरिंग मध्ये भेटलेला मित्र आहे माझा, तो अजूनही माझ्यासोबत आहे. तर त्याला जॉब लागला होता आणि मलाही जॉब लागला होता. तर 2-4 दिवस तो पुण्याहून श्रीरामपूरला माझ्याकडे आला होता. तर त्यावेळेस आम्ही इथं रस प्यायला गेलो होतो. उसाचा रस प्यायला गेलो होतो आणि तिथं आम्ही असंच बोलता बोलता एक टाइमपास रील बनवली, जी की आमच्या मित्रांसाठी होती फक्त. जे जॉब करणारे मित्र आहे, माझे स्वतःचे इंस्टाग्रामवरचे जेवढे मित्र होते त्यांच्यासाठीच होती फक्त ती, आणि आम्ही ती टाकली. तर ती रील एका दिवसात 10,000 गेली. पहिलीच रील होती ती. आणि त्याच्यानंतर आम्हाला बरं वाटलं की मित्रांमध्येच ती व्हायरल झाली. आमच्या मित्रांमध्ये त्याची काही एवढं हे नव्हतं. पण पहिलीच रील होती ती गेली. तर दुसऱ्या दिवशी आम्ही असंच टाइमपास मध्ये स्विफ्ट वरती रील बनवली. स्विफ्ट आणि PCMC पिंपरी चिंचवडची मुलं आणि स्विफ्ट, ती पण आम्ही अशीच टाइमपास मध्ये बनवली. तर दुसऱ्या दिवशी ती रील 1 मिलियनला गेली. आणि त्याच्यानंतर माझा मित्र ऋषी तो गावाला निघून गेला. तोपर्यंत 2 दिवसात एक 1 मिलियनची रील आणि एक 10K ची रील, मला असं वाटलं अरे भाई हा प्लॅटफॉर्म आहे. तर मग त्याच्यानंतर मग मी रीलच बनवत राहिलो, म्हणजे जॉब आणि रील मग मी सोबतच करत राहिलो. आणि ते आतापर्यंत 1-1.5 वर्षापासून मग मी ते करतोय. स्टार्ट झालं ते तिथून सुरू झालं, ते थांबलंच नाही. असा विषय आला, ठरून नव्हतं झालं ते, असं अचानकच झालं. अच्छा, म्हणजे तू आता अजूनही जॉब करतोय तू आता? हो, जॉब करतो मी. रील बनवायच्या आधी 3 महिने जॉबला लागलो होतो. तर तेव्हापासून चालू आहे. तर अजूनही जॉब करतो. आज पण मी जॉब आहे मला, रात्री नाईट शिफ्ट आहे माझी. अच्छा, बरं. एज्युकेशन काय झालंय तुझं? मी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे, महाराष्ट्रातल्या हा. बऱ्याच तरुणांना. तसं मी माझ्या बायोत टाकलेलं आहे की तसं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी ITत राहतो. मेकॅनिकल इंजिनियर आहे मी. आणि आता एक US बेस्ड कंपनी आहे, खर्डे IT पार्क मध्ये तिचं ऑफिस आहे, तिथं मी काम करतो. अच्छा. मग लाईफमध्ये सोशल मीडिया आणि वर्क जॉब बॅलन्स होतं दोन्ही पण गोष्टी? हो, कारण या दोन्ही गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. कारण मी एका टायमासाठी जॉबसाठी खूप रडलेलो कारण मला जॉब भेटत नव्हता. मी इंजिनिअरिंग माझी झाली 2021 का 22ला पास आउट झालो मी, आणि मला जॉब लागला 21ला पास आउट झालो. 23ला जॉब लागला मला. मी 2 वर्ष जॉब सर्च करत होतो. कमीत कमी 15-18 कंपन्यांच्या इंटरव्ह्यू मधून मी रिजेक्ट झालो. भरपूर वेळेस रिजेक्ट झालो कारण माझी इंग्लिश एवढी पक्की नव्हती आणि त्याच्यामुळेच मी रिजेक्ट होऊन जायचो. तर त्याच्यामुळं जॉब मला खूप महत्त्वाचा होता. तर मग हा जॉब मला लागला. हा माझा पहिलाच जॉब आहे जो मला भेटलेला आहे. त्याच्यामुळे या जॉबची मला खूप किंमत आहे. आणि माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की तुला जे काही करायचं असेल
ते तू जॉब भेटल्यावरच कर. अच्छा अच्छा. आणि हा जॉब भेटल्यानंतरच मी हे सगळं सुरू केलं. त्याच्यामुळे हा जॉब मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण हे सगळं आहे ते मला असं वाटतं जॉबमुळेच आहे. कारण मला एक कॉन्फिडन्स भेटला त्याच्यामुळं, की मी काही पण करू शकतो. तर त्याच्यामुळं जॉब करता करताच मी हे करतोय. जोपर्यंत मला दोन्ही गोष्टी जमतात तोपर्यंत मी दोन्ही गोष्टी करतच राहणार. दोन्ही गोष्टी पण प्रॉपरली मॅनेज होता का? कॉन्टेंट राईट करणं, हं. तो विचार करणं, की आता उद्या आपल्याला काय बनवायचंय? प्लस नाही ते आता काय विषय आहे, ते होऊन जातं माझ्याकडून. असं मला कधी वाटलं नाही, की जॉब आणि हे दोन्ही गोष्टी सोबत जमताय का? मला आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही, की दोन्ही गोष्टी मला जमत नाही. असं कधी मला प्रेशर झालं नाही. कारण जॉब पण माझा बऱ्यापैकी चांगला आहे आणि माझ्या कंपनीतले जे लोकं आहे, कलीग आहे, ते पण सगळे सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मी रील पण बनवतो. त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आवडतं पण ते पण मला सपोर्ट करतात. आणि त्याच्यामुळं असं कधी मला झालं नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी चालू आहे बरोबर. एखाद्या दिवशी कधी काही कार्यक्रम असला, तर ते मिक्स होतं कधी-कधी. पण ठीक आहे एखादा दिवस चालतं यायचं. पण भेटून होऊन जातं ॲडजस्ट. पुढचं काय प्लॅनिंग आहे फ्युचरचं? किंवा असं एक काही ठरवलंय का? की एक टार्गेट असतं ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, इथं पोहोचायचंय. मग ते भले एका प्लॅटफॉर्म असो, ती एखादी पोस्ट असो किंवा तो इन्कमचा आकडा असो. काय स्वप्न आहे आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्याचं गणित असं आहे, की मी आत्तापर्यंत जे ठरवलं ना, ते कधीच झालं नाही. बरं. ते कधीच झालं नाही. नाहीतर असं असतं तर आज मी कलेक्टर पण असतो. हां. कारण मी ठरवलं होतं कलेक्टर पण व्हायचं होतं मला. हं. सगळं व्हायचं होतं. मी एम-पी-एस-सीचा पण अभ्यास केलेला आहे. मी आय-टीचे पण कोर्स केलेले आहेत. मी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. मला यश भेटलं नाही कशामध्ये. हां. गोष्टी माझ्या करून भरपूर झालेल्या आहेत. तर असं ठरवलं असतं तर मी आज काही झालो असतो. त्याच्यामुळे मी ठरवलंय की काही ठरवायचंच नाही. गो विथ द फ्लो जे चालू राहील ते चालू राहील. मला हे आवडतंय करायला. मला मला स्टेज भेटतंय. मी आनंदात राहतोय. माझा जॉब पण चालू आहे. मी आनंदात आहे. मला बरं वाटतंय याच्यात. असं ठरलेलं काही नाही. फक्त एक आहे की माझ्या जी कला आहे ती अजून समजा बाहेर येत राहावं आणि मला एक चांगलं स्टेज अजून भेटावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी असं काही ठरलं नाही काही इन्कम आकडा-बिकडा असं काही ठरलं नाही कधी. भेटत आता आधी तर जॉब नव्हता तेव्हा तर पैसे पण नव्हते राहत. त्याच्यामुळं बिना पैशाचं पण कसं ॲडजस्ट करायचं तर मला माहिती आहे. त्याच्यामुळं किती झालं तरी काही एवढा विषय नाही. मग जशी लाटीन तसं पोहोच जायचं. हं? जशी लाट येणार तसं पोहोच हां, जायचं. जसं लाटेन ते आत्तापर्यंत मी तसंच करत आलेलो आहे. हं. त्याच्यामुळं काही विषय नाही इथं. एकदा तो तुझ्या भाषेमध्ये हं. आणि तुझ्या व्हॉइसमध्ये एकदा होऊन जाऊ दे ना. कोणतं? सगळ्यांना ऐकायचंय. पायी फुपाटा. पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. आणि अजून एक सॉन्ग आहे. अजून कोणते सॉन्ग आहेत? जे नाही आता ते कसं आहे ते ज्यांनी बनवले त्यांनी एकदम विचार करून काहीतरी बनवलं होतं. त्याच्यामुळं ते गाणं ज्यांनी लिहिलंय आणि ज्यांनी गायलंय त्यांच्याविषयी फुल रिस्पेक्ट आहे. 100%. पण काय झालं काही लोकांनी त्याचा लय यूज केला आणि एकदम भयानक त्यांनी त्या गाण्याची पूर्ण वाट लावून टाकली. आणि ते गाणं एवढं मला पण मोटिवेट करायचे ते गाणे. पण ह्यांनी इतके चालवले ना ते. मग त्याच्यामुळं मग थोडंसं माझं काही ठरलं नव्हतं का हेच गाणं धरायचं. पण ते त्यावेळेस इतकं ट्रेंडिंगला होतं ना, तर ते ठरलं तर ते झालं असा विषय. त्याच्यामुळे असं काही नाही. सोशल मीडियाचा वापर आजकाल काय होतंय की आता तू पण एक गावाकडचा मुलगा आहे, मी पण एक गावाकडचा मुलगा आहे. त्यामुळे ती मातीची जाणीव आपल्याला दोघांनाही चांगली माहिती आहे किंवा मातीचं ते महत्त्व आपल्याला चांगलं माहिती आहे. आजही आपल्या गावाकडचे लोक आपल्याच नाही अखंड महाराष्ट्रातील गावाकडे राहणारे लोक मग ते शेतकऱ्याची मुलं असतील आजही म्हणताय की यार आमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाही. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? किंवा एखाद्या व्यक्तीला जर कॉमेडी क्षेत्रातले जर व्हिडिओचा कॉन्टेंट बनवायचा असेल किंवा ह्या क्षेत्रामध्ये जर पुढे यायचं असेल तर त्यांना तो काय सल्ला देशील त्या तरुणांना किंवा त्या तरुणींना? पहिली गोष्ट म्हणजे सल्ला देण्या इतका मी मोठा नाहीये. पण मी आत्तापर्यंत जे बघितलंय की काय होतं मी तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक गोष्टी म्हणजे केलेल्या आहे किंवा ट्राय करून बघितलेलं आहे. मी केलेला आहे एम-पी-एस-सीचा पण अभ्यास केलेला आहे. तर काय होतं आपण ट्राय करतो 100%. पण कधी-कधी नशिबाचा पण भाग राहतो. ही गोष्ट खरं सांगतो मी. आता मी पण रील बनवल्या. मी स्वतःला असं नाही म्हणत की माझा कॉन्टेंट लय भारी असं तसं. माझ्यापेक्षा भरपूर जणांचा कॉन्टेंट लय भारी आणि ते करतात पण भारी-भारी. पण मी स्वतःला नशीबवान समजतो की माझे व्हिडिओला रीच गेली, माझे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि त्याच्यामुळं जे काय आज तुम्ही मला ओळखताय हे मी स्वतःला नशीबवान समजतो की मला हे भेटलं बुवा. कारण असे भरपूर क्रिएटर ज्यांचे फॉलोअर कमी आहेत, पण त्यांचा कंटेंट खरंच खूप भारी आहे.
त्याच्यामुळे कष्ट हे सगळेच करतात, सगळे कष्ट प्रत्येक जण करतो. रेल्वे स्टेशनवरती जे लोक सिमेंट उचलतात, माथाडी कामगार, ते सुद्धा आपल्यापेक्षा जास्तच कष्ट करतात. सगळे कष्ट करतात या जगात, कष्टाशिवाय कोणाला काही भेटत नाही. पण नशिबाचा पण भाग राहतो असं मला वाटतं. ज्याचं नशीब चालतं त्याचं होऊन जातं. मी तर नशिबाला मानतो. कष्ट सगळेच करतात, प्रत्येकाला करावंच लागतं. कोणती तरी गोष्ट मिळवायची तर कष्ट करावंच लागतं. पण शेवटी मग नशिबाचा भाग राहतो, काय होईल ते. अच्छा, म्हणजे असं म्हणायला काही वावगं राहणार नाही की बिग बॉसच्या स्क्रीनवरती दिसायला नशीब लागतं आणि जे नशीब गौरव माळोदी घेऊन हा, आला. ते नशिबात आहे. कारण बिग बॉस वरती खूप जणांनी रील बनवल्या होत्या, खूप जणांनी रील बनवल्या होत्या. आणि ती माझं आयडिया पण नव्हती की ती रील बिग बॉस वरती येईल म्हणून. पण त्यांनी ती बघितली, नशिबानेच बघितली आणि त्यांना ती आवडली. त्यांनी फक्त 5च रील काय म्हणतात त्याला फिक्स केल्या होत्या. त्यात माझी एक होती. मी नशिबानं समोर स्वतःला का त्यांनी घेतली. बरोबर. हा. तुला कधी कळालं होतं की बिग बॉसच्या स्क्रीनवरती ती आपली रील दिसली आहे? हे कोणी सांगितलं तुला की तू बघितलं होतं? नाही, मला ना त्यांचा फोन आला होता आधी. त्यांचं ॲग्रीमेंट असतं नाही का, ते आपण त्यांची रील, आपली रील ते घेतात ना. मग कधी-कधी असं कोणी बोलू शकतो की तुम्ही आमची रील घेतली, आम्हाला न विचारता घेतली. बरोबर. तर मग त्यांचे काही काय म्हणतात लीगल ॲक्टिव्हिटी असतात. तर मग त्यांनी मला ॲग्रीमेंट पाठवलं होतं की आम्ही तुमची रील वापरतोय का, तुम्हाला काही एनओसी पाठवली होती त्यांनी, की तुम्हाला काही ऑब्जेक्शन नाही तर सही करून पाठवा. आदल्या दिवशी पाठवली होती. पण त्यांनी असं फिक्स नव्हतं सांगितलं की येईलच म्हणून. येऊ शकते. तर साईन करून मी पाठवून दिली. मी त्यांना म्हणलं काय एवढी ॲग्रीमेंटची गरज नव्हती. तुम्ही डायरेक्ट जरी वापरले असते तरी चालले असते. नाही म्हणे पण ते असतं म्हणे. ठीक आहे. मग त्यांनी दाखवली रील. असा विषय झाला. ती रील बघितल्यानंतर घरामध्ये आईचं आणि वडिलांची रिॲक्शन काय होती? माझ्या घरच्यांची रिॲक्शनच तर एवढं नाही माहिती. पण ती रील संपलं मला इतके फोन यायला लागले ना. तर मला घरच्यांना विचारायच्या आधी सगळ्यांनाच फोनवरतीच सांगायला लागलं. म्हणजे सगळं म्हणजे मित्रांचे फोन जास्त आले नाही का मला, जे त्यावेळेस कारण त्या सीझनचा टीआरपी खूप हाय होता. बरोबर. आणि सगळेजण ते शो बघायचे आणि अचानक मी दिसल्यामुळं म्हणजे जे आपल्या जवळचे मित्र होते ना सगळे, त्यांचे जास्त फोन आले. असं भारी वाटलं. मग घरच्यांना विचारलं. पप्पा मला जास्त असं काही सांगत नाही की लय भारी, असं जास्त एक्सप्रेस नाही करत ते. पण शेवटी ते बाप असतो, बाबा बापाला प्रेम दाखवते. ते माझ्या समोर कधीच सांगत नाही. पण मम्मी म्हणत असते की जेव्हा ते गावाला जातात तेव्हा ते सांगत असतं माझा मुलगा हे करतो, ते करतो. समोर नाही बोलत कधी, असा विषय. बरोबर. आणि आईचं काय म्हणणं होतं त्यावेळेस? माझी आई इमोशनल आहे. माझी मैत्रीणच आहे एकदम खास. त्याच्यामुळे ती पहिल्यापासून मला सपोर्टच करते. मी काही जरी केलं तरी तिने आजपर्यंत मला सपोर्टच केलेला आहे. त्याच्यामुळे तिचं काय हे विषय नाही. छोटं जरी केलं असतं तरी तिने आनंद बिग बॉस पेक्षा जास्तच केला असता, असा विषय. अच्छा. बिग बॉसची ह्या पर्वाची काही ऑफर वगैरे आली होती का? एवढं ऑफरचा काय विषय नाही. मला तर नाही आली बाबा काय. उद्या जर आली भविष्यात तर जाणार का? विचार करू त्याचा काय विषय नाही. जाणार का? हा की नाही? विचार करू. विचार कर. विचार करू. बरं, खरं. विचार करता येईल. बरं. आणि तुझं एज्युकेशन कम्प्लीट कुठं झालं तुझं? श्रीरामपूरमध्येच की कोणत्या बाहेरच्या सिटीमध्ये? माझे इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे लोहगाव इथं मी माझी इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे. तिथंच केली मी पूर्ण. अच्छा. आणि त्याच्यानंतर किती वर्षानंतर जॉब जॉईन केला? जॉब लागायला मला 2 वर्ष लागले त्याच्यानंतर. म्हणजे जॉब आणि सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालू झाल्या? नाही, जॉब मला 3-4 महिने आधी लागला. रील त्याच्यानंतर चालू केले मी. अच्छा. तो पहिला व्हिडिओ कोणता होता जो तुझा व्हायरल झाला होता, मिलियन मध्ये गेलेला? मिलियन मध्ये गेलेला आहे ना, स्विफ्टचा बनवला होता मी. रिलेटेबल कॉन्टेंट होता तो. पुण्यामध्ये ना त्यावेळेस ना स्विफ्ट लई चालायची. स्विफ्ट, लाल स्विफ्ट लई चालायची. आणि माझ्याकडे पण स्विफ्ट होती. तर माझा मित्र पुण्याचाच होता. तर ते आमच्याशी चर्चा व्हायची आणि आम्हाला स्विफ्ट पण आवडायची. ते काळ्या काचा करायची. त्याच्यानंतर स्विफ्ट कसं कंपल्सरीच तिथं. मग असं पुण्यात पीसीएमसी मध्ये राहायचं असेल ना तर आधार कार्ड आणि स्विफ्ट पाहिजे तरच तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये राहता येईल. अशी आम्ही एक रिलेटेबल कॉन्टेंट बनवला होता तो चालला होता असा विषय होता. अच्छा. तर तो जास्त शेअर झाला होता. भविष्यामध्ये काही थिएटर आर्टिस्ट म्हणून किंवा सिरियल्स असतील कॉमेडी किंवा काही कॉमेडी चित्रपट असतील त्यामध्ये जाण्याचा काही विचार केलाय का? मी तुम्हाला सांगतो ना, मी शिवजयंतीच्या पण स्टेजवरती उभं राहिलेलं आहे. मला फक्त स्टेज पाहिजे, कोणतं पण असू दे, मला काहीच फरक नाही पडत. मला स्टेज भेटलं ना तर मी स्वतःला नशिबानं समजतो. मला स्टेज भेटते, मी जाऊन उभा राहतो. मग ते कोणतं असू, मग थिएटर असू, रील्स असू, सिरियल असू, त्याचा काही विषय नाही आपला. मला फक्त काय माझ्या आवडीचं काम मला करायला भेटतंय. मग ते स्टेज छोटा असू, मोठा असू किंवा मग कोणता असू,
मी करणार असा विषय. अच्छा. माणसाला स्टेज डेअरिंग महत्वाची असते की कॅमेरा डेअरिंग महत्वाची असते? स्टेज डेअरिंग तर आता ह्या गोष्टी कसं राहतात, एकदा तुम्हाला जर गोष्टीची आवड असली ना, गोष्टी आपोआप नंतर नंतर होत जातात. आता पहिली रील ज्यावेळेस मी बनवायचो त्यावेळेस आहे ना आमची लय रिटेक व्हायची. आता आमचा अवघड जरी व्हिडिओ असला ना तर तो 15-20 मिनिटं अर्धा तासात होऊन जातो. पहिले आम्हाला लय वेळ लागायचा, रिटेक व्हायची, एडिटिंग जमत नव्हती. त्याच्यामुळे या स्टेज डेअरिंग आणि कॅमेराचे हे विषय ना थोड्या थोड्या दिवसानंतर आपोआप माणसाला जमून जातं. ते कोणालाही जमू शकतं असा विषय नाही, कारण एक काम आपण रिपीट करत राहिलो तर ते थोड्या दिवसांनी जमून जातो. आता तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला मेकॅनिकल इंजिनियरचं पण नीट काम जमत नव्हतं, पण मी आता इकडे दुसऱ्या कंपनीत लागलो ते पण मला जमत नव्हतं. पण 5-6 महिन्यांनी ट्रेनिंग झाली, तेच काम रिपीट करून आता जमायला लागले, होऊन जातो विषय असं. बरोबर बरोबर बरोबर. मग काही स्टेजवरती जाण्याच्या काही बाहेरून काही ऑफर आल्यात का? म्हणजे कसं? स्टेजवरती उभारून भाषण करण्यासाठीच्या, आपला कॉन्टेंट सोडून किंवा आपली फील्ड सोडून, कॉमेडी हे क्षेत्र सोडून बाकीच्या काही ऑफर आल्यात का स्टेजवर उभं राहून बोलण्याच्या? हा, ऑफर म्हणजे असं कॉलेज इन्व्हाइट करत असतात सांगायला, आता तुम्ही पण बोलवलं म्हणजे असं येत असतं ऑफर, जात असतो म्हणून सांगतो. पण असं मला एवढं वाटत नाही की माझी स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे, लोक इन्स्पायर होतील त्याच्यामुळे मी जास्त काही सांगत नाही लोकांना इतकं. नाही तसं नाही, इन्स्पायरिंग स्टोरी आहेच. कारण मी पण असं म्हणत की श्रीरामपूरमध्ये कॉमेडी रील बनवणार अजून दुसरं कोणी आहे का की ज्या व्यक्तीचं नाव महाराष्ट्र लेवलला झालंय? म्हणजे हे काय झालंय, हे सगळ्यांचं एक प्रेम मिळालंय ना, हे इन्स्पायरिंगच आहे ही स्टोरी. जशी माझ्यासाठी पण इन्स्पायरिंग आहे. मलाही असं वाटतंय की यार नाही, माझ्या जवळचं कुणीतरी आज पुढे गेलंय, माझ्या आजूबाजूचं आज कुणीतरी मोठं होतंय, महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीचं नाव होतंय. जसं मला प्रेम मिळालं महाराष्ट्रामध्ये तसं अजून माझ्याही आजूबाजूच्या अजून कोणाला तरी प्रेम मिळतंय. तसं मग आपण असं म्हणू शकतो ना यार की जिथं उभा राहण्याचं लोकांचं स्वप्न आहे ना, आज देवाने आपल्याला तिथं उभं केलंय. ते तर आहे, ते तर आहे. त्याच्या बाबतीत मी स्वतःला खूप नशिबान समजतो. हा, नाही का, तिथं आपल्याला आज देवाने उभं केलंय आणि देवाने आपल्यात काहीतरी ओळखलं असेल, आपले कर्म चांगले असतील, आपण लोकांचं काहीतरी चांगलं केलेलं असेल, त्यामुळे आज तुला देवाने तिथं ठेवलंय. नाही तर कॉमेडी क्षेत्रामध्ये भरपूर लोक आज कॉमेडी कॉन्टेंटमध्ये रील बनवत आहेत, भरपूर जण मिळतात, पण त्यांना का बरं मिळालं नाही अजून? ठीक आहे ना, त्यांना पण मिळेल, त्यांना पण मिळेल. वेळ प्रत्येकाची येते. अंत असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग, जे आपण आपल्या पुस्तकामध्ये आपण जे घेतलं की शेवटीच कधी सुरुवात असते. बरोबर. तर जशी आपली वेळ आली तशी अजूनही कोणाची तरी येणार आहे. त्यामुळे स्टोरी इन्स्पायरिंग तुझी आहेच. हो, आता नाही, मी नशिबान समजतो की माझा जो मित्र होता तो पुण्याहून आला होता, त्याने मला जर फोर्स केला नसता ना तर मी कधीच रील बनवलं नसतं, कारण तोच आपल्याला एक खास आहे. त्याने मला बोलला रील बनवायची म्हणून मी ती रील बनवली आणि ती टाकली. तेच मला वाटतं की तेच एक नशिबाचा भाग होता, कारण तिथून जी सुरुवात झाली तिथून नाही थांबलो असा विषय. बर, म्हणजे हे मित्रांनी गेले. म्हणजे काय स्टोरी होती ती? तो माझा मित्र आहे ऋषिकेश म्हणून. माझ्या आता आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की आई वडिलांचं खूप साथ राहते, तर आई वडिलांची तर असतेच, पण त्यांची मला साथ राहिली. त्यांनी कधी मला कोणत्या गोष्टी नाही बोलले. पण हे रीलचं जे आहे ते सगळं माझ्या मित्रांमुळेच झालेलं आहे. आणि पहिला मित्र आहे ऋषिकेश शुक्रेडे, ज्याला मी ऋषा म्हणतो, त्याच्यामुळेच ही रीलची सुरुवात झाली. आज जे काही नाव होतं किंवा काय जे असेल ते ऋषीमुळेच झालं. त्याच्यानंतर तो पुण्याला गेला. त्याच्यानंतर इथं माझा मित्र आहे भूषण म्हणून, तो माझ्या शेजारी जातो. माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता, तर त्याच्याच फोनमध्ये मी रील बनवायचो आणि त्याने स्वतः माझ्या रील तो एडिट पण करायचा आणि शूट पण करायचा. त्याच्यानंतर माझा मित्र आहे मुकुल, जो जॉब पण करतो, तो पण मग मध्ये मध्ये माझे रील बनवले यायचं. मग त्याचं पुण्याला जॉब लागला, मग तो पुण्याला गेला. मग 1 वर्षापासून आता गणेश आहे, जो माझ्या रीलमध्ये काम पण करतो, ऍक्टिंग पण करतो आणि तो माझ्या रील पण शूट करतो. आणि माझा जॉब आहे ना रात्री 8 ते 5 असतो आणि गणेशचा जॉब आहे ना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत असतो. तर त्याच्यामुळे मला सकाळी जमत नाही आणि त्याला रात्री जमत नाही. म्हणून आम्ही एक कसा मार्ग काढलेला आहे की मी सकाळी 5 पर्यंत शिफ्ट करणार, त्याच्यानंतर सकाळी 6ला मी त्याला फोन करणार, 7 वाजता आम्ही रील शूट करणार, मग तो कामाला जाणार आणि मी झोपून जाणार. मग तो एक मुलगा आहे जो सकाळी 6 वाजता माझ्यासाठी रील बनवायला येतो. स्वतःचा माझं अकाउंट येते, माझे फॉलोअर वाढताय, जे काही भेटतंय काय असं पैसे फेम ते मला भेटतंय, पण माझ्यासाठी तो पोरगा सकाळी 6 वाजता उठून येतो, रात्री 12ला जरी व्हिडिओ बनवायचं म्हणलं तरी येतो. तर तो माझ्यासाठी खरंच लय महत्वाचा आणि काय म्हणतात त्याला, त्याच्यामुळेच गोष्टी माझ्या होत आहे. त्याच्यामुळं
हे सगळे मित्र आहेत, त्यांच्यामुळे जे काय आहे ते मी त्यांनाच समजतो असा विषय. बरोबर बरोबर. कारण कधी कधी मला असं वाटतं मी सुद्धा एवढं केलं नसतं माझ्यासाठी. स्पष्ट सांगतो, एवढं मला स्वतःला पण गॅरंटी नाही का मी केलं असतं की नाही. मला शंका वाटते कधी कधी, कारण सकाळी 6 वाजता कोणीच कोणासाठी उठून जात नाही. तर तो माझ्यासाठी येतो, तर त्याच्या आज सगळे बघताय, तर आज सगळ्या महाराष्ट्रासमोर मी त्याला धन्यवाद म्हणतो. आणि ऋषा मुकल्या आणि भूषण, त्यांना पण आज मी इथून सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. नाही बरोबर. आणि ते म्हणता ना की असं कुणीतरी पाहिजे आपल्या पाठीवरती हात ठेवणार, तू कर रे मी आहे. पण त्याने आणि मी तुम्हाला तेच म्हणतो की मी नशीबवान आहे. सगळ्या गोष्टी माझ्यासोबत नशिबानेच घडल्या. मला माणसं पण लय भारी भेटले, सपोर्टिव्ह भेटले. आणि त्याच्यामुळेच आहे, कारण ह्या गोष्टी नशिबवान लोकांनाच भेटतात. चांगले माणसं भेटले, सराउंडिंग भारी भेटलं. मला कोणीच कधी असं बोललं नाही की अरे लय ह्याच्या दिल काढलं बस झाला आता, असं कधीच नाही आलं. आणि या चौघांमध्ये एक एक कधीच एकाने पण मला असं बोललं नाही की आम्हाला पण रील काढायची आता. कधीच नाही. त्यांचं क्षेत्र वेगळे आहे तिघांचं. गणेश, फक्त गणेशला ऍक्टिंग खतरनाक येते, त्याला पण करायचे, पण त्याची अजून सुरुवात करायची त्याला. तो आहे माझ्यासोबत असतो, पण बाकी असं कोणी मला बोललं नाही कधी की तुझं होतंय तर असं तसं. त्याच्यामुळे ते मी स्वतःला नशिबान समजतो की माणसं लय गोड भेटले मला, एक नंबर. आणि अशी माणसं जपली पाहिजे शेवटपर्यंत आपण. म्हणजे मी त्यांना काय बोलूच शकत नाही, त्यांचे उपकार आहेत माझ्यावरती. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. अजून काही जमलं नाही मला करायसारखं, पण जेव्हा मला वेळ येईल त्यावेळेस 100% मी करणार आणि चांगलं करणार, असं विषय. मस्त मस्त. म्हणजे आता हा जो मित्र परिवार आहे, हा कंपनीतला मित्र परिवार की लहानपणीचा मित्र परिवार? नाही, हे गणेश तर 1 वर्षापासूनच मला भेटलेला आहे. तो का माझा लहानपणीचा मित्र नव्हता. आमची सुरुवात रील पासूनच झालेली आहे. ऋषिकेश जो आहे तो माझा इंजिनिअरिंगचा मित्र आहे, फर्स्ट इयर पासूनचा मित्र आहे. आमची दोस्ती कमीत कमी एक 7-8 वर्षापासूनची असेल. भूषण 11वी-12वीचा मित्र आहे माझा, त्याची पण भरपूर दिवसापासूनची. आणि मुकुल माझा सगळ्यात जुना मित्र आहे. आमची दोस्ती काय 23-24 वर्षाची, आम्ही लहानपणापासूनच्या सोबत आहे. बरोबर. स्कूल फ्रेंड जास्त क्लोज वाटतात की कॉलेज फ्रेंड्स? आपलं मित्र परिवार माझं असं काही नाही. ज्याच्यासोबत माझं जमतं त्याच्यासोबत जमून जातं. असं काही मी कोणाला असं शाळेतलं ह्याच्यातलं काही विषय नाही. माझं एवढं आहे का माझे मित्र कधी तुटत नाही. जो शाळेत भेटलेला पण माझा मित्र जो आहे ते अजून तसेच आहेत. कॉलेजमध्ये भेटलेले पण तसेच आहेत. असे चालता बोलता झालेले मित्र पण तसेच आहेत. माझे मित्र कधी तुटले नाही आजपर्यंत. का कोणी रुसलं पण नाही माझ्यावर की मला ते बोलला, मी पण त्यांना बोललो नाही, ते पण मला कधी. मैत्रीत धोका कधी मिळाला? मैत्रीत धोका नाही भेटला, कधी नाही भेटला, कधी भेटला नाही. कारण दोस्तीत अशा गोष्टी कधी झाल्याच नाही का धोका भेटतील. कारण दोस्तीत माझे व्यवहार नाहीच कधी. त्याच्यामुळे प्रेमात प्रेमातले धोके सगळ्यांनाच भेटतात. त्याच्यामुळे त्याच्यातून कोणी एक्सेप्शन नाही. त्याच्याबद्दल नको काही. अच्छा बरं, त्याच्याबद्दल काय बोलायला नको. गोष्टी निघल्या तर लांबपर्यंत जाते. मग आता एक ते असतं ना की एखाद्या घरातल्या आपल्या पोराचं आता नाव झालं बाबा, नाही का, आता घरातलं पोरग आता जॉबला लागलंय आणि एक वेल सेटल झालंय. आणि आता आपल्या गावकडच्या भाषेमध्ये आता आपण आपल्या घरचे म्हणतात आता तुझं भाजून टाकावं लागेल, नाही का. मग आता लग्न करावं लागेल बाबा मुलाचं. आता घरी काही प्लॅनिंग चालू आहे का अशी मम्मी पप्पांची, की बाबा तू आता गौरव बघ बरं का, उरकून घ्यावं लागते आपल्याला पटकन? नाही, ते सगळ्यांना आता बोलत असतं घरची. मलाही म्हणतात, माझ्या मम्मीला लय इंटरेस्ट आहे माझ्या लग्नामध्ये. बर, गौरव लग्न करायचं ते आनंद असते. म्हणलं तू शोध, काय विषय नाही, माझं तर करून थकलोय मी. आता माझ्याकडून तर काय होणार नाही, तू शोध म्हणजे त्याच्यामुळे काय विषय नाही. म्हणजे आता इथं महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्राला ऐकायचं आहे की गौरव माळोदे यांचा पायी फुपाटा कधी होणार आहे आणि यांना काटा कधी रुतणार आहे लग्नाचा? काय विषय नाही, बघू आता घरच्या मम्मीच्या मनावरती कधी. अच्छा, घरी अजून कोण कोण असतं घरी? घरी मम्मी पप्पा आणि माझी बहीण असते फक्त, 4 जणच राहतात. म्हणजे आता घरातलं मग तुमचं हे पहिलं लग्न राहील जेव्हा तुझं लग्न होईल, त्यामुळे मग घरची एकदम फुल आता तयारीत असते. फुल तयार. माझ्या मम्मीची लय दिवसाची तयारी झाली, तिला लय खुश आहे. तिचा गौरव लग्न करायचं, गौरव लग्न करायचं, तू शोध रे म्हणलं, काय विषय. बर, सध्याची तरुणाई आता या सोशल मीडियाच्या वाऱ्यामुळे जी भरकटत चाललेली, सोशल मीडियावरती जेवढं चांगलं बघायला मिळतं तेवढं वाईटही बघायला मिळतं. जसं आपण बघतो की भरपूर सगळ्या तरुणी असतील, आज पण आपण बघतोय की काय काय बघायला मिळतंय सोशल मीडियावरती. पोरं भरकटत चाललेत, पोरी भरकटत चालल्यात. याच्याबद्दल तुझं मत काय, किंवा ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत का?
नाही आता थांबल्या पाहिजे म्हणजे आता ते प्रत्येकाला वाटतं गोष्टींच्या काही चांगल्या बाजू असतात, वाईटही बाजू असतात. आता विषय कसा आहे आपण गावाकडचे बरोबर. आणि मराठी शाळेत शिकलेले पोरं आहे आपण. त्याच्यामुळं 10वी पर्यंत पण आम्ही मुलींसोबत बोलत नव्हतो. बरोबर. त्याच्यामुळे एक बोलत नव्हतो. त्याच्यामुळे एक मुलींबद्दल रिस्पेक्ट पण होती, हं. की बोलायचेच मुलं बोलत नव्हते म्हणजे असं नव्हतं की कोणी काही बोलत नव्हतं. घाबरत होती. भीती वाटायची मुलींसोबत बोलायला. कारण ती एक रिस्पेक्ट म्हणजे प्रत्येकजण घाबरायची, एक रिस्पेक्ट देत होते, की नको बुवा नाही का बोलाय आणि बोलले तरी एकदम अदबीने बोलायचे. तर तो एक गॅप होता. ते गावाकडच्या मुलांमध्ये असतं आणि पहिल्यापासून आपण शिवाजी महाराज वाचत आलेलो आहे. आणि ते माझे इन्स्पिरेशन पण आहे. गावाकडची मुलं मानतात हो. ते कितीतरी गेले ना, मला नाही वाटत गावाकडची पोरं एवढं काही करतात म्हणून. पण आता सध्या काय झालेलं आहे, जास्तच मोबाईलचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तर काही जण गावाकडून पुण्यात गेल्यावरती डायरेक्ट पुण्याचेच व्हायला बघतात. एका रात्रीत त्यांना वाटतं आपण पुण्याचे व्हायला पाहिजे. मग त्या विषय काय होतो, कंपॅरिझन करायच्या नादामध्ये मग काही-काही गोष्टी चुकून जातात लोकांकडून. त्याच्यामुळं बरोबर. हे होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. म्हणजे जसं की आज आपण पाहतो ना, की हं. या सोशल मीडियाच्या वाऱ्यामुळे ना, हं. पोरांना आपल्या आई-वडिलांची किंमत राहिलेली नाही. हं, हं, जेवढे 90s वाले जेवढे होते ना, हं. हं, की जसं आपण 90s हं. मध्ये जी 90ची पिढी ना, ही बरोबर. शेवटची पिढी राहील, हं, हं. की ज्यांना त्यांच्या आई-वडिलांची किंमत आहे. बरोबर आहे. कारण आपल्याकडे कुठे मोबाईल होते. 10वी-12वी पर्यंत आपल्याकडे मोबाईल नव्हते स्वतःचे. मोबाईल नव्हते आणि माझ्याकडे नव्हतं. इंजिनिअरिंगला गेल्यावरती मी फोन घेतलेला. हां, डिग्रीच्या पिरियडमध्ये आपण फोन घेतले. डिग्रीच्या पिरियडला फोन घेतलेला. आणि आजकाल पोरगं जेवायला जेवत नाही म्हणून आई मोबाईल देते हातात. बाप मोबाईल देतोय आता हातात. विषय कसा आहे द चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट अशी गंमत असते. बरोबर. तर वेळेनुसार सगळ्याच गोष्टी बदलत असतात. तर आपल्या काळात फोन नव्हते म्हणून आपल्याकडे फोन नाही आले. त्यावेळेस एवढा इझी ॲक्सेस असता तर आपल्याकडे आले असते. असा काही विषय नसतो. पण आता त्याचा वापर किती करायचा हे आपल्या हातात असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता गोष्टी आता पहिले नव्हत्या. आता पहिले घरचे पण पैसे पण देत होते पैसे घरचे द्यायचे ऐपत पण राहायचे. घरचे पैसे नव्हते देत. ₹5 पण देत नव्हते हो, लवकर. हो, हो. असं नव्हतं का पोरं लयच गरीब होते. अशातलं काय भाग नव्हता. त्यांना खाऊन पिऊन घरचं चांगलं होतं त्यांचं. पण घरचे पैसे देत नव्हते. ₹5 पण नव्हते देत. चॉकलेट घ्यायला पण पैसे राहत नव्हते. बरोबर. घरच्यांना माहीत होतं की यांना जर पैसे सवय लावली तर हे बाहेर जाऊन आज चॉकलेट खातात उद्या काही पण खाऊ शकतात. म्हणून घरचे पैसे देत नव्हते. बरोबर. पण आता पॉकेट मनीच्या नावाखाली घरचे पैसे जातात. हजार-हजार रुपये. हजार-हजार रुपये जातात. मग त्याच्यामुळे काय होतं, पैशाची किंमत पण नाही राहिली. आता आपल्याला ₹5-5 ची किंमत होती. घरचे मग कधी गावाकडे निघले की ₹10 द्यायचे. मग कधीचे 90 भेटायचे. मग त्याची पण किंमत होती. मग मोबाईल एवढ्या दिवसानंतर भेटला. मी माझा मोबाईल 6-7 वर्ष वापरला. जेव्हा तो फुटला तेव्हा बदलला मी. मग ते सायकल रडून घेतलेली त्याची किंमत होती. गाडी 11वी-12वीला गेल्यावर वडिलांनी घेतली तीच वापरली. मग गोष्टी अशा नव्हत्या घरचे घेऊन पण माझे वडील गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत. त्यांनी मला गाडी पण घेऊन देऊ शकत होते ते. पण त्यांनी पण दिली नाही. काही गोष्टी लिमिटेड ठेवल्या. प्रत्येक गोष्टीचा ॲक्सेस लिमिटेड ठेवला आणि प्रत्येक गोष्ट एकदम ताणून भेटल्यामुळं काय झालं, त्याची किंमत राहत होती. आता मोबाईल 5-5 आणि 7-7 हजार रुपयाला भेटतात. तेव्हा 5-5 हजार बटनाचे मोबाईल भेटायचे. त्याच्यामुळे ते एवढे पण पैसे नव्हते राहत. आता मोबाईल स्वस्त आले. घरात पहिले एक मोबाईल राहायचा 5 जणात. आता घरात 5 जण असले का 7 आणि 8 फोन असलं मग एक फोन लहान पोरगं घेऊन बसतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं तर बदल झालेला आहे तो. पण त्याचा किती कशा प्रकारे वापर करताय ह्या गोष्टीने फरक पडतो त्याचा असा विषय. बरोबर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आता इथं बरेच आता तरुण-तरुणी हा पॉडकास्ट बघताय. त्यांना तू काय ॲडवाईस देशील? किंवा तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नातून आणि तू गाठलेल्या उंचीच्या माध्यमातून एक काय संदेश देशील या तरुणांना, की तुम्हाला सोशल मीडियावरती येणं किती गरजेचं आहे? किंवा ते कसं आलं पाहिजे? त्यासाठी माध्यम कोणता वापरला पाहिजे? स्किल कशी डेव्हलप केली पाहिजे? नाही मी परत एकदा सांगतो सल्ला देण्या इतके मी मोठं नाही. पण मी जे काही म्हणजे आत्तापर्यंत अनुभव घेतलाय त्याच्यावरून मी एक सांगतो की विषय असा असतो म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असले, तर आहे ना स्टार्टिंगला सक्सेस आहे ना सगळ्यांना भेटते सगळ्यांना भेटते. पण विषय काय होतो ते टिकवून ठेवणं लय अवघड असतं. सोशल मीडियावरती तर खूप अवघड आहे. माणसाचे आहे ना व्हिडिओ स्टार्टिंगला मिलियनमध्ये पण जातात. फॉलोवर पण लगेच वाढतात. 6 महिन्यात पण काही-काहींचे 100K होऊन जातात. पण त्याच्यानंतरचा जो विषय राहतो, की तुम्ही किती कंटिन्युअस त्याच्यावर कॉन्स्टंटली काम करताय.
स्वतःचा कंटेंट किती इम्प्रूव्ह करताय आणि आणि किती चेंज करत राहताय तुमच्यातली, की तुमच्यातले कॅरेक्टर तुम्ही कसे कसे बाहेर काढताय, या गोष्टी बद्दल आहे ना लय फरक पडतो. कारण स्टार्टिंगला आहे ना कोणत्या पण क्षेत्रामध्ये आहे ना माणूस आहे ना एनर्जेटिक राहतो. पहिल्या दिवशी प्रत्येकाची एनर्जी हाय राहते. आणि प्रत्येकजण कोणत्याही क्षेत्रात, मग जो एखादा एम-पी-एस-सीचा अभ्यास करणारा असला किंवा एखादा रील बनवणारा असला किंवा कोणत्याही क्षेत्रातला असलं, तर पहिले 8 दिवस माणूस लय ताकद लावतो. पण त्याच्यानंतर जर आपल्याला काही यश त्या मानाने भेटलं नाही किंवा भेटलं जरी, तरी मग भेटलं जरी का मग ठीक आहे, मग थोडासा माणूस हलक्यात घेतो किंवा नाही भेटलं तरी म्हणतो यायला भेटत नाही तर जाऊ द्या आता. भेटल्यावर पण आणि नाही भेटत आहे, तरी पण आपण किती ताकद लावून ते करतोय, त्याच्यावरती गोष्ट असते. भेटत नाही तरी पण कष्ट करतोय आणि भेटलं तरी पण तो सेम कष्ट करत राहतो. ह्याच्यावरच मी विश्वास ठेवतो. कारण जो कष्ट करतो ना त्याचंच, म्हणजे मी म्हणतो की नशिबाचाच भाग राहतो प्रत्येक गोष्टीचा. पण नशीब आपलं चांगलं जरी असलं, पण त्या ठिकाणी जर कष्टाची जोड नसली ना काय होत नाही. त्याच्यामुळं कष्ट आपले 100% लावायचे. मग सगळ्या गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या. मग ते आपोआप होत राहतं. पण आपले कष्ट 100%च पाहिजे, असा विषय. तर मित्रांनो, या आजच्या पॉडकास्टमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, आज मलाही भरपूर काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आज आमचं दोघांचंही क्षेत्र वेगळं आहे, पण आम्ही मित्र आहेत. आज कॉमेडी क्षेत्रामध्ये फार चांगलं नाव कमवलं गौरवने. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आणि मला हे आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून मला नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.